माझी आज स्वप्नपूर्ती झाली आहे. प्रत्येकाला ध्वजारोहणाचा सन्मान मिळावा अशी इच्छा असते. शालेय जीवनात 15 ऑगस्ट व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणारे ध्वजारोहण अनेक वेळा पाहिले आहे. त्यावेळी आपल्याला देखील ध्वजारोहण करायला मिळावे अशी मनाची इच्छा व स्वप्न होते. ते आज भिलवडी व्यापारी संघटनेच्या उपक्रमामुळे पूर्ण झाले असे भावोद्गार शैलजा चव्हाण यांनी काढले. त्या भिलवडी येथे भिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या. भिलवडी तालुका पोलीस येथे भिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण न करता भिलवडी येथे शिक्षण घेणाऱ्या 10वी व 12वी या इयत्तेमध्ये सर्वप्रथम येणाऱ्या तसेच गावचे नाव रोशन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा भिलवडी व्यापारी संघटनेने सुरू केली होती. त्या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी 2024 रोजी 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्षिण भाग सोसायटी इमारतीसमोर उद्योजक गिरीश चितळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजपूजन करण्यात आले. तसेच एमपीएससी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या तसेच सर्वसाधारण गटामध्ये तिसरी दुय्यम निबंधक पदी निवड झालेल्या शैलजा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर भिलवडी वासियांच्या नेहमीच्या वेळेत म्हणजेच सकाळी 9:10 सामुदायिक राष्ट्रगीत झाले. एमपीएससी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या तसेच सर्वसाधारण गटामध्ये तिसरी दुय्यम निबंधक पदी निवड झालेल्या शैलजा चव्हाण व राजछत्रपती कुडो मार्शल आर्टचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलावर डांगे यांचा व्यापारी संघटनेच्या वतीने उद्योजक गिरीश चितळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उद्योजक गिरीश चितळे यांनी लोकशाही आपल्यासाठी जपली पाहिजे. तिचा आनंद उपभोग स्वातंत्र्य घेण्याची व वाढवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे. ती आपण सांभाळूया व आपला देश पुढे नेऊया असे मत व्यक्त केले. त्यानंतर व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी जिलेबी वाटून प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा केला. यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ यांच्यासह भिलवडी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. नमस्कार. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि एक विद्यार्थी म्हणून लहानपणापासून शाळेमध्ये असताना आपण प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अटेंड केलेला असतो. त्यामध्ये ध्वजारोहण बघितलेलं असतं. त्यासोबत इतर ठिकाणी पण आपण प्रजासत्ताक दिन साजरा केलेला असतो, त्यासाठी उपस्थित राहिलेला असतो. पण आज मला व्यापारी संघटनेच्या वतीने जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला आणि हे माझ्यासाठी एक स्वप्नपूर्ती आहे. कारण लहानपणापासून आपण कुठे ना कुठे हे स्वप्न बघितलेलं असतं की एक दिवस आपल्यालाही अशी संधी मिळेल की आपण ध्वजारोहण करू आणि ही माझ्यासाठी एक फार भाग्याची आणि सन्मानाची गोष्ट आहे. आणि आज मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते आणि हा आपला अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यासोबत ती एक आपल्या देशासाठी आणि सर्वांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. 26 जानेवारी 2024 आज प्रजासत्ताक दिनाचा 75वा वाढदिवस आहे आणि आपल्या सर्व भारतीयांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 75 वर्ष आपण या लोकशाही प्रक्रियेला पूर्ण केलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर आपण 26 जानेवारी 1952 साली आपण आपली लोकशाही आपल्यासाठी समर्पित केलेली आहे. त्याचा योग्य आनंद, उपभोग आणि स्वातंत्र्य घेण्याची आणि टिकवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकावर आहे. सर्वांनी सांभाळूया आणि आपण आपला देश पुढे नेऊ. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.